नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जे काय तुमचं DY पाटील डेंटल कॉलेज आहे ना, पुणेमध्ये तुम्हाला बघायला भेटतं। BDSचं एक सेमी गव्हर्नमेंट वाला कॉलेज आहे, डीम कॉलेज नाही आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। या ठिकाणी जर समजा तुम्हाला 85% स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंगमधून जर समजा अलॉटमेंट होतंय तर तुम्हाला कॅटेगरीनुसार किती फीस पे करावी लागते। फर्स्ट इयरला जी फीस पे करावी लागते ती सेम सेकंड इयरला द्यावी लागते का, त्यातली कोणती फीस सेकंड इयर थर्ड इयरमध्ये पे करावी लागते याची पण मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईन। त्याचबरोबर समजा तुम्ही या ठिकाणी 15% NRI किंवा IQ कोटा राहतो ना, त्या थ्रू जर काउन्सिलिंग करताय तुम्हाला या ठिकाणी NRI साठी किती फीस लागेल, IQ कोट्यासाठी किती फीस लागते याची पण मी तुम्हाला सविस्तर चर्चा करेल। त्याचबरोबर तुम्हाला युनिव्हर्सिटीला किती फीस द्यावी लागते कॅटेगरीनुसार याची पण मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती करेल। आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी तुम्हाला डिपॉझिट किती देणं आहे आणि टोटल फर्स्ट इयरसाठी किती फीस पे करणं आहे ना, त्याची कॅटेगरीनुसार मी एक डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर तुम्ही जर समजा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा, जेणेकरून की जेवढे काय महाराष्ट्र स्टेटमध्ये कॉलेज आहे समजा MBBS पासून BSc नर्सिंग ANM GNM तर त्यांचे कट ऑफ फीसची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटेल। त्याचबरोबर जर समजा तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे स्टेट कोट्या थ्रू किंवा मग बाहेर इंडियामध्ये समजा 15% ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन करायचा विचार करत आहात मेडिकल फील्डसाठी, तर त्याची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस विथ डिटेल एक्सप्लेन करून या छोट्याशा चॅनलवर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। तर पहा, सर्वात अगोदर जर आपण विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 2023-24चं फी स्ट्रक्चर बघायला भेटत आहे। तर यामध्ये तुम्हाला एक 5 ते 6% फी जी आहे ती इन्क्रीज होऊन नक्की बघायला भेटेल। आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला ट्युशन फीस पे करावी लागते सगळ्यात अगोदर। जर जनरल कॅटेगरीचा विचार केला किंवा मग SC ST कॅटेगरी सोडे आणि बाकी जेवढ्या कॅटेगरी येतात त्यांचं जर इन्कम 8 लाखापेक्षा जास्त असेल समजा, तर तुम्हाला जनरल कोट्याची फीस पे करावी लागते, जी की ट्युशन फीस पूर्ण द्यावी लागते। 3,22,174 रुपये तुम्हाला टोटल फीस द्यावी लागेल। डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 48,326 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। तर जनरल कोट्यासाठी जवळपास 3,70,500 तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस बघायला भेटते। जरी तुम्हाला सीट 85% स्टेट कोट्यामधून भेटली, तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधले स्टुडंट आहे पण तुमच्याकडे डोमासाईल सोडून दुसरा कोणताही डॉक्युमेंट नाहीये, तर तुम्हाला ओपन कोट्याची जनरल कॅटेगरीची फीस द्यावी लागते किंवा मग अदर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात तुम्ही SC ST ला सोडून आणि तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला जनरलची फीस पे करावी लागते, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर आपण SC BC कॅटेगरीचा विचार केला किंवा मग EWS EBC कोट्या थ्रू तुम्ही काउन्सिलिंग करता, त्या 3 कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्हाला ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस दोन्ही 50% पे करावी लागते, जी की जवळपास बघितलं आपण तर 1,61,087 तुम्हाला ट्युशन फीस बघायला भेटते आणि 24,163 एवढी तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस बघायला भेटते। तर तुम्ही SC BC मधून काउन्सिलिंग करताय किंवा तुम्ही EWS EBC मधून काउन्सिलिंग करताय आणि तुम्हाला अलॉटमेंट होतंय 85% स्टेट कोट्यामधून, तर तुम्हाला जवळपास 1,85,250 एवढी या ठिकाणी टोटल फीस पे करावी लागेल, जी की तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरला कंटिन्यू द्यावी लागते। त्यानंतर जर आपण विचार केला OBC कॅटेगरीचा तर तुम्हाला ट्युशन फीस अर्धी द्यावी लागते, जी की 1,61,087 रुपये आहे, पण तुम्हाला जी काय डेव्हलपमेंट फीस राहते ना ती पूर्ण पे करावी लागते, जी की 48,326 रुपये आहे। त्याच्यानंतर आपण OBC कॅटेगरीसाठी टोटल विचार केला तर 2,09,413 रुपये या ठिकाणी टोटल फीस तुम्हाला बघायला भेटते। त्यानंतर जर समजा आपण SC ST कॅटेगरीचा विचार केला, तुमचं इन्कम जरी 8 लाखाच्या वरती असेल तरी तुम्हाला या दोन्ही फीस या ठिकाणी एकदम फ्री असतात। गव्हर्नमेंट तुम्हाला या ठिकाणी 100% स्कॉलरशिप देते, मग मुलगी असो किंवा मुलगा असो, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची ट्युशन फीस किंवा डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी पे करायची गरज नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही FJ NTB NTC NTD मध्ये येताय किंवा SBC कॅटेगरीमध्ये येताय, तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस जी आहे ती 100% स्कॉलरशिप थ्रू रिटर्न मिळते किंवा गव्हर्नमेंट आपली पे करून देतं। तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस पे करणं आहे, जी की 48,326 रुपये आहे। तर टोटल फीस या ठिकाणी तुम्हाला 48,326 रुपये या ठिकाणी पे करणं पडेल। जर आपण त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊन विचार केला NRI कोट्याचा, तर जी काय ओपन कॅटेगरीची फीस राहील ना जवळपास 3,70,500, तर त्याच्या 5 पटीनं जास्त फीस तुम्हाला द्यावी लागते, जी की NRI कोट्याची राहते। आणि तुम्हाला फर्स्ट इयरला पण 5 पटीनं जास्त द्यावं लागेल, सेकंड इयरला पण द्यावं लागेल, थर्ड इयरला पण द्यावं लागेल, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। किंवा मग जो काय 15% तुमचा इन्स्टिट्यूशनल कोटा राहतो ना, तर त्यासाठी तुम्हाला 3 टाइम जी आहे ती ओपन कॅटेगरीची जेवढी फीस राहील ना, तर त्याच्या 3 टाइम्स तुम्हाला या ठिकाणी फीस पे करावी लागते, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, ही फीस जी होती मी आता तुमच्याबरोबर ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस केली ना, तर ही तुम्हाला फर्स्ट इयरला पण देणं आहे कॅटेगरीनुसार, सेकंड इयरला पण देणं आहे, थर्ड इयरला पण देणं आहे। तुम्हाला जर स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं, कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट आहे, तर तुम्हाला कॅटेगरी वाईज देणं आहे। तुम्ही जर NRI कोट्याची काउन्सिलिंग करून जाताय तर तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या 5 पटीनं देणं आहे। तुम्ही जर IQ कोट्याची करून जाताय इन्स्टिट्यूशनल राऊंडची, तर तुम्हाला 3 पटीनं जास्त देणं आहे। आता आपण खाली बघितलं तर आपल्याला युनिव्हर्सिटीची फीस बघायला भेटते। जर आपण एलिजिबिलिटी फीस बघितला युनिव्हर्सिटीचा, तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येताय किंवा मग तुम्ही SC BC किंवा EWS EBC थ्रू काउन्सिलिंग करताय, तुम्हाला 8,850 रुपये जी आहे ती टोटल फीस या ठिकाणी पे करणं पडेल। बाकी तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय OBC FJ NTB NTC NTD किंवा मग SC ST मध्ये, तर 2,900 रुपये तुम्हाला देणं पडेल। आणि तुम्ही NRI कोट्यामधून जाताय तर 82,550 देणं पडेल। IQ कोट्यामधून जाताय तुम्हाला 49,550 एवढी फीस जी आहे ती तुम्हाला पे करणं पडेल, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता।
शकता। त्याच्यानंतर तुम्हाला एक अश्वमेध फीस बघायला भेटते 1100 रुपये आहे आणि पूर्ण कॅटेगरीसाठी तुम्हाला एक समान फीस बघायला भेटते। मग तुम्ही स्टेट कोट्यामधून काउन्सिलिंग करताय किंवा NRI IQ मधून करताय काही फरक पडणार नाहीये, तुम्हाला 1100 रुपये या ठिकाणी पे करणं कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडून एक डिपॉझिट घेतलं जाणार आहे जे की लॅबचं किंवा लॅबोरेटरीचं डिपॉझिट राहणार आहे, जे की तुम्हाला डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस रिफंड भेटणार आहे। यांनी मेन्शन केलं नसेल तरी तुम्हाला ही फीस जी आहे ती परत मिळून जाते। तर तुमचं जे डिपॉझिट आहे जवळपास 25,000 रुपये जे आहे ते 25,000 तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं आणि तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये येताय किंवा कुठल्याही कोट्या थ्रू जरी काउन्सिलिंग केली असेल तरी तुम्हाला हे देणं कंपल्सरी आहे। ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर जर आपण समजा टोटल फीसची जर बेरीज केली जी की तुमची ट्युशन फीस राहीन, डेव्हलपमेंट फीस राहीन, एलिजिबिलिटी फीस राहीन, अश्वमेधा फीस राहीन आणि डिपॉझिट राहीन, समजा टोटल जर अमाऊंट आपण बघितलं, तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येताय किंवा मग जनरल कोट्यातून ॲडमिशन करताय जवळपास 4,05,450 तुम्हाला फीस पे करावी लागेल। त्याच्यानंतर जर तुम्ही SEBC किंवा EWS किंवा EBC थ्रू काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला या ठिकाणी 2,20,200 रुपये फीस पे करावी लागेल। तुम्ही जर OBC मधून काउन्सिलिंग करताय तर 2,38,413 रुपये तुम्हाला फीस देणे पडेल। तुम्ही जर SC ST मधून काउन्सिलिंग करताय तर 29,000 रुपये तुम्हाला फीस आहे आणि यामधील पण तुमचे जे काय 25,000 आहे ते तुम्हाला रिफंड 100% भेटून जातील ज्यावेळेस तुमचा डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस। त्यानंतर जर आपण VJ NTB NTC NTD किंवा मग SBC चा विचार केला तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी 29,000 जी आहे ती एवढी फीस जी आहे ती तुम्हाला पे करणं आहे, जी की तुमची ऑदर फीस येते युनिव्हर्सिटीचा फीस डिपॉझिट पकडून आणि तुम्हाला 48,326 डेव्हलपमेंट फीस पे करणं पडेल। तर टोटल तुम्हाला या ठिकाणी 77,326 रुपये एवढी फीस पे करणं पडेल। ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। त्यामधून पण तुमचं डिपॉझिट तुम्हाला खात्रीशीर रिफंड केलं जाईल। तुम्ही जर NRI कोट्यामधून जाताय ना तर तुम्हाला 5 पटीने ओपन कॅटेगरीची फीस पे करणं पडेल। त्याचबरोबर जे काय आपलं दुसरं टोटल आहे ना 1,08,650 तर हे पण तुम्हाला पे करणं पडेल। त्याचबरोबर NRI कोट्याची 5 पटीने जी फीस राहते ना ती पण तुम्हाला या ठिकाणी पे करणं पडेल आणि IQ कोट्याची पण तुम्हाला या ठिकाणी जी काय 3 पटीने फीस राहीन ओपन कॅटेगरीची ती पण पे करणं पडेल। त्याचबरोबर तुम्हाला 75,650 एवढं पण अमाऊंट या ठिकाणी देणं पडेल। तर पहा हे जे काय फी स्ट्रक्चर होतं विथ डिटेल एक्सप्लेन करून मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे। तुम्हाला जर सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला या ठिकाणी 2 डिमांड ड्राफ्ट काढावं लागतील समजा आणि ते इन फेवर ऑफ डॉक्टर DY पाटील डेंटल स्कूल पेएबल ॲट पुणे या नावानं तुम्हाला DD काढावं लागेल। ऑफिशियल फी स्ट्रक्चर आहे जे की कॉलेजच्या वेबसाईटवरून मी कंडक्ट केलेलं आहे। आता पहा या कॉलेजची मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जुळून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता। आम्ही तुम्हाला तिथे 100% पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू। त्याचबरोबर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की 500 रुपीज चार्ज तुम्हाला बघायला भेटतो। यामध्ये आम्ही तुम्हाला 2024 ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत तुमचा कॉल आन्सर करून किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला खात्रीशीर गाईड करतो। त्याचबरोबर कोणत्या कॉलेजची फीस किती आहे, कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे, कॅटेगरीनुसार तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळते किंवा कोणतं कॉलेज डीम आहे, कोणतं प्रायव्हेट आहे, कोणतं सेमी गव्हर्नमेंट आहे, याची पूर्ण MBBS पासून BSc नर्सिंग ANM JNM स्टेट कोटा प्लस ऑल इंडिया कोट्यामधून अदर स्टेटची पण इन्फॉर्मेशन खात्रीशीर शेअर करतो।